नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विठू माऊलींच्या कपाळावरील टिळ्याच्या आहे खास वैशिष्ट्ये. तुम्हाला माहिती आहे का की विठू माऊलीच्या कपाळावरील टिळ्याचे काय महत्त्व आहे किंवा काय वैशिष्ट्य आहे? तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. करकटेवरी उभा विठेवरी युगे 28 राहिला, ऐसा लावण्य रूपाचा सोहळा अजी म्या डोळा पाहिला. सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निघालेल्या वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्या पंढरपूरला पोहोचतात आणि आषाढीला विठ्ठलाचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. आता तर वारीला ग्लोबल ओळख देखील मिळाली आहे. संपूर्ण वारकऱ्यांचे किंबहुना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल. या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने भाविक पंढरपूरला पोचतात आणि डोळे भरून विठ्ठलाचे रूप बघतात. विठ्ठल नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा असलेला सावळा विठ्ठल आपल्या डोळ्यासमोरून येतो. विठ्ठलाचे संपूर्ण रूप मोहित करणारे आहे. मात्र तरीही विठ्ठलाला बघता क्षणी आपले लक्ष वेधून घेणारी विठ्ठलाच्या मूर्तीतील एक गोष्ट म्हणजे देवाचा टिळा. विठ्ठलाच्या मूर्तीला लावला जाणारा चंदनाचा टिळा हा कायमच सर्वांचेच लक्ष आकर्षित करून घेतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की या टिळाच्या मागे देखील एक खास गोष्ट आहे. या टिळ्याला देखील विठ्ठल पूजेमध्ये महत्त्व आहे. असे काय आहे या टिळ्यामध्ये? चला जाणून घेऊया. विठुरायाच्या कपाळावर लावला जाणारा टिळा खूपच खास असतो. विठुरायाच्या भाळी असलेल्या चंदनाचा विशिष्ट पद्धतीने टिळा खूप काही सांगून जातो. पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावला जातो. या चंदनावर अबीराचा काला टिपका देखील लावला जातो. अष्टगंध, अबीर आणि चंदन यांचे मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाली लावला जातो. विठ्ठलाच्या भाळावर गोळाकार टिळा त्यांच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. आपल्या धार्मिक पुराणानुसार सांगितले जाते की विठ्ठल हा भगवान श्रीकृष्णाचा आणि पर्यायाने विष्णूचा अवतार आहे. विष्णूंचे मूळ स्वरूप आपण पाहिले तर येते की समुद्राच्या तळाशी शेषनागावर विराजमान होऊन वास्तव्यास आहेत. शेषनाग हा कायमच विष्णूंच्या बरोबर असतो. विष्णूंनी घेतलेल्या विविध अवतारांमध्ये देखील शेषनाग देखील वेगळ्या अवतारात येऊन त्यांची सेवा देताना दिसला आहे. हा शेषनाग विष्णूंना त्यांचा स्वामी मानत असे. विठ्ठल रूप धारण केल्यानंतर शेषनाग विष्णूंपासून दुरावला गेला. मग या शेषनागाचे प्रतीक म्हणून विठ्ठलाने आपल्या कपाळावर टिळा लावला आहे. विठ्ठलाच्या कपाळावरचा गोळाकार चंदनाचा टिळा हा त्यांच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फणासारखा आहे. या चंदनाच्या गोळाकार टिळ्यामध्ये काळ्या रंगाचा छोटासा टिपका आहे. हा टिपका अबीराने लावला जातो. याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांती समान हा रंग आहे. अशा पद्धतीने शेषनाग विष्णूंच्या विठ्ठल रूपात देखील त्यांच्यासोबत आहेत. यासोबतच या टिळ्यामागे अजून एक माहिती सांगितली जाते जी खूपच खास आहे. एका मान्यतेनुसार विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येत असतात. आपल्या माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी अनेक तास तहान भूक विसरून दर्शनाच्या रांगेत उभे असतात. मात्र विठुराया म्हणतो की मी लोकांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे. मी माझ्या भक्तांची वाट बघत असतो. ते मला भेटण्यासाठी माझी प्रतीक्षा करतात. हे मला पटत नाही. विठू माऊली भक्तांना तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी एक कार्य करते. पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो. जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते. ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळले जाते. त्यात अबीराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलांच्या कपाळावरती चंदनाच्या टिळाच्या अगदी मधोमध लावला जातो. आपल्या भक्तांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे.
अशा प्रकारे आपण पाहिले की विठू माऊलीच्या कपाळावरील टिळ्याचे काय आहे खास वैशिष्ट्ये. आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.